शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार या तिघांमध्ये बैठक होतीये। युगेंद्र पवार आणि संदीप क्षीरसागर देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। एकीकडे मुंबईमध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पोहोचलेले आहेत, तर तिकडे बारामतीमध्ये गोविंदबागेत शरद पवार यांच्या अध्यक्षतेत एक महत्त्वाची बैठक होतीये। या शरद पवार यांच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीमधल्या आता घडामोडींना एक वेग आलेला आहे। अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। मात्र थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली। आपण ही बारामतीमधल्या गोविंदबागेतली दृश्य पाहतोय, जिथे सुनेत्रा पवार, शरद पवार यांची बैठक सुरू आहे। रोहित पवार हे देखील बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। युगेंद्र पवार आणि क्षीरसागर देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी थेट बारामतीमधून आपल्याला या बैठकी संदर्भातील अपडेट देतील। जयकुमार, जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी बारामतीमध्ये गोविंदबागेत जिथे शरद पवार यांची बैठक सुरू आहे तिथे उपस्थित आहेत। जयकुमार, तिकडे काय घडामोडी घडतायत? थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी विलिनीकरणावरती पहिल्यांदाच भाष्य केलंय। त्यानंतर आता या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरू शकते का? नक्कीच कस्तुरी, आपण बघतोय की आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे गोविंदबागेत आहेत। त्यांच्यासोबत रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, संदीप क्षीरसागर आहेत। आता संदीप क्षीरसागर आपण बघतो की त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत। या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं असलं तरी क्षीरसागर आता बाहेर आलेले आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सुनेत्रा पवार जे आहेत ते शपथ घेणार आहेत, काय सांगू? नाही, मला ह्या संदर्भातलं सकाळीच बातमी मी बघितली आणि मोठ्या साहेबांची सहज भेटायसाठी मी आलो होतो। काय साहेबांनी मार्गदर्शन केलं, काय नेमकं बोललं? नाही, या विषयावरती काही चर्चा झाली नाही। ही जी काही दुःखद घटना झाली आहे त्या संदर्भातला 2 दिवस होतो, परत त्यांना गाठ भेट करण्यासाठी आलो होतो। पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे की युवा जे नेते आहेत, युवा पिढी आहे, त्यांना मोठी एक संधी देण्यात येईल। त्यामुळे तुमचं देखील युवा म्हणून एक मोठं नाव आहे। या सगळ्याकडे कसं बघताय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुद्धा साहेबांनी भाष्य केलं। नाही, मोठे साहेब कधी पण जे युवक असतात त्यांना ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात। जी काही परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात आता साहेबांची मी पत्रकार परिषद बघितली नाही, पण नक्कीच साहेब कुठं ना कुठं तरी युवाला पुढे घेऊन जायचं काम करतात। 12 तारखेला घेत आहेत, आज घेणार आहेत। काय वाटतंय तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीला? तशी परिस्थिती नाही? मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता ह्याच्यासोबत म्हणून त्या भागात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती। 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होणार, आता साहेबांनी पत्रकार परिषद माहिती द्यायचं नाही, या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची, ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती होती। थांबली म्हणायचं का? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकणार नाही। संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे ना। उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणतं संदीप क्षीरसागर म्हणून? आजच मला ही गोष्ट कळाली आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं एक कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित एकंदरीत साहेबांना याची माहिती नव्हती। खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं। कसं पाहता एक राष्ट्रवादीतले आपण नाही, ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली, आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांशी चर्चा झाली नाही। त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो, पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदा विचारून। आमदार साहेब, तुमची काय आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत, रोहित दादा सुद्धा इथे, तुमची काय बैठक आहे? नाही, आज बैठक ही ती काहीच नव्हती। आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं। काल मी 1 दिवस फक्त बीडला जाऊन आलो, कोण का दादांच्या एक शोकसभा मी आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली होती, मग ती करून मी परत आलो। या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? एक तरुण 10 दिवस थांबायला काय हरकत होती?
हे आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहित नाही. आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणालात की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही बड्या नेत्यांचा, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र येण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय का? त्यांचं नावही घेतलं नाही, पण मला तेवढं काही माहित नाही. पण मी जेव्हा दादांना ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधी मुंबईला भेटलो तर दादा एकदम असे म्हणजे खुश होते. काय कारण होतं मला माहित नाही, पण चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणले. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही सुरुवातीपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली, तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी स्वतःहून व्हाल का? नाही, हे बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून काही आम्ही जे लोक आहेत म्हणजे पक्ष स्प्लिट झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं. तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट पण देईन. मुद्दा असा आहे, या सगळ्या याच्यामुळे आता खेळ बसली असं दिसतं. म्हणजे साहेबच म्हणले, आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा आहे की दोन्ही एकत्र यावं, पण आता समोर हा निर्णय घेतला गेला, आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडक्यात. मी तेच म्हणलं तुम्ही की कानूनमधून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष येऊ नये अशी देखील काही हे जणांचा बघा, मला तर आजच कळालं आहे या विषयावर. आणि पवार साहेब जर ह्या संदर्भात मिठाचा खडा कोणी बोलले टाकला? असले असतील, हा, मिठाचा खडा कोणी टाकला याच्यात? मला असं वाटतं मला ह्या संदर्भात सांगायची नाही. आपण सर्वजण हुशारात महाराष्ट्राची जनता ओळखून घेऊ. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे आगामी काळात? हे असा विषय नाही. आता तिथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख, आता तिथं समजा संदीप सुनेत्राताई आहे. क्षीरसागरांना काय वाटतं? आम्हाला तर कधीही वाटतं की पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेंचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्राताई जर तिथं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत. आणि उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली, तर त्यावर तुमचं काय मत आहे? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला एवढं, मी एक लहान कार्यकर्ता आहे, खाली तळागाळात काम करणार आहे. मोठे साहेब आहेत, रोहितदार आहेत, तुम्ही त्यांना विचारलं, सुप्रियात आहेत, तुम्ही बोला. स्नेहल सर इकडे करा. कस्तुरी, आपण बघू शकतो की हे होते संदीप क्षीरसागर, त्यांच्याशी आता आपण त्या संवाद साधलेला आहे. शरद पवारांची जी बैठक आज पार पडलेली आहे, शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी शरद पवारांनी हे देखील बोलून दाखवलेलं आहे की नव्या पिढीला आता संधी मिळेल, नेतृत्व नवं पुढे येईल. आणि जे काही काल बैठकीत झाले ते बैठकीमध्ये त्यांना कुठेही विश्वासात घेण्यात आलेलं नाही किंवा दुपारपर्यंत त्यांच्या पक्षाची अंतर्गत ते बैठकी त्या ठिकाणी झाल्यात. आपण पाहू शकता की गोविंद बागेत या निवासस्थान जे आहे त्या निवासस्थानी आता बघा सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, युगेंद्र पवार आणि शरद पवार साहेब असतील, यांचे हेच आता आतमध्ये आहेत. नागरिक बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक आता सुरू असलेली आपल्याला दिसत आहे. आणि आता नेमकं या बैठकीमध्ये काय निर्णय झालाय हे देखील पाहणं महत्वाचं असलं तरी शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आता नवीन नेतृत्व समोर येताना आपल्याला दिसेल आणि जो काही निर्णय आहे त्यांना विश्वासात कुठेही घेण्यात आले नाही. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एक करण्यावरती जी दादांची इच्छा होती तीच साहेबांची इच्छा आहे असं देखील त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. कस्तुरी, धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या या बैठकीच्या अपडेट संदर्भातील. आपण पाहतो ही दृश्य सुप्रिया सुळे गोविंद बागेत आपल्याला दिसत आहेत. त्यांच्यात रोहित पवार, शरद पवार, युगेंद्र पवार, संदीप क्षीरसागर या सगळ्याच नेते मंडळींमध्ये आता महत्वाची बैठक पार पडली आहे. शरद पवार यांची थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर ही झालेली बैठक, या बैठकीला एक विशेष महत्व आहे कारण शरद पवार यांनी थेट बोलून दाखवलंय की सुनेत्रा पवार यांचा आजचा होणारा शपथविधी ते उपमुख्यमंत्री जे होणार आहेत त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे आता शरद पवार यांची राष्ट्रवादी पुढचा काय निर्णय घेते, काय बैठकीतून हे समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल.